फायनली सगळं माझं चांगलं होणार आहे. त्याला रिसेंटली माझ्या मम्मीचा मला कॉल आला. मला बोलली, की माझे स्टार्स अलाइन झालेत आणि आता सगळं चांगलं होणार. काहीतरी भारी होतंय माझ्यासोबत. थांबा, 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 थांबा. मलाच माझी नजर लागल्यासारखं झालं. कारण एक ब्रँड आहे, ज्यांचं म्हणणं आहे, की मी त्यांना टाईम नाही देऊ शकले व्यवस्थित. प्लस त्यांना माझ्या साडीचा कलर नाही आवडला. म्हणून त्यांनी माझे पैसे कट केलेले आहेत, हाफ केलेले आहेत. अजून एक हॉटेल आहे. पोस्टिंग केल्यानंतर मला म्हणते, की तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला नाही आहे आणि त्यामुळे आता आम्ही विचार करतोय, की तुम्हाला किती पैसे द्यावेत. परत काही एक्झिबिशन्स असे आहेत, की ते दरवर्षी माझ्याकडे येतात, पैसे विचारतात आणि गोस्ट करतात. आय मीन मी समजू शकते, की तुमचे एक्स्पेक्टेशन्स आमच्याकडून खूप हाय असू शकतात आणि कधी-कधी ते आमच्याकडून पूर्ण नाही होत. पण त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही आमची पेमेंटच कट कराल. काही माझे क्लायंट्स टू बी ऑनेस्ट इतके चांगले आहेत, की जे मला नेहमी मोटिव्हेट करतात. कॉफी ऑफर करतील, फूड ऑफर करतील, प्रेमाने एकदम वागवतील. पण मला वाटते, की तुम्ही कंटेंट क्रिएटर्सना पण समजून घेतलं पाहिजेत. कारण एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे ते शूटिंग, एडिटिंग, टाईमवरती पोस्टिंग आणि हे सर्व करून जर पेमेंट कट होत असेल तर वाईट वाटतं. इन्फ्लुएन्सर्स नसलो ना तरी कंटेंट क्रिएटर्स आहे आम्ही. काही वेळेला आम्हाला पैसे मिळतील, काही वेळेला एक्सपिरियन्स मिळेल. पण कंटेंट तर बनणारच.